जय शिवराय, जय श्रीराम। मी क्रेझी क्वीन वैशाली। उद्धव ठाकरे म्हणाले की एवढं राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का बरे साजरा होत नाही। उद्धव साहेब, महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचेच वातावरण आहे। महायुतीचे सरकार असल्यामुळे चर्चा ही करावीच लागते, वाटाघाटी या कराव्याच लागतात आणि यासाठी वेळ हाही लागतोच। उद्धव ठाकरे म्हणतात, बहुमत मिळूनही ही लोक शपथ घेण्यासाठी राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जात आहेत? उद्धव साहेब, ती लोक मेहनती आहेत। शेतात जाऊन मेहनत करणे त्यांना खूप खूप आवडते। ते घरात बसून तुमच्यासारखे फेसबुक लाईव्ह करत नाहीत। ते सत्तेसाठी हपापलेले नाहीत। त्यांचं प्राधान्य हे जनतेच्या सेवेला आणि मेहनतीला आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक अमावास्येला पूजा करण्यासाठी गेले, यावरून यांची मानसिकता दिसते। उद्धव ठाकरे साहेब, धरणी मातेची सेवा करण्यात कमीपणा कसला? या धरणीतूनच आपण उगवलोय हे तुम्ही विसरता। शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यामुळे शेतकरी बनण्यात एकनाथ शिंदे यांना आनंदच आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र विकत घेतला। उद्धव साहेब, एक लक्षात ठेवा, कोणाचाही बाप जरी आला तरी आमचा महाराष्ट्र हा विकला जाऊ शकत नाही। तुम्ही असं बोलून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केला आहे। सत्तेसाठी राजकारणी लाचार होऊ शकतात, मात्र जनता ही नेहमी स्वाभिमानी असते। ती स्वतःचा मान राखून असते, हे तुम्ही विसरू नका। गरीब महिलांना 2 पैसे मिळत आहेत म्हणून तुमच्या पोटात का बरे इतकं दुखते? मला काहीच कळत नाही बाबा। गरीब महिला तुमच्यासारख्या मर्सिडीजमधून फिरत नाही हो, मैल चालत असतात त्या। आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही गरिबांच्या किती विरोधात आहात। नुसत्या पोकळ वल्गना करत आहात। खरं करणं काय असतं हे तुमच्याकडून कधीच दिसत नाही। जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद। मित्रांनो, मी माझी मतं तुमच्यासमोर मांडते। तुम्हाला पटो किंवा न पटो, तुम्हाला जर पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या। पण जर पटलं तर त्यावर नक्कीच विचार करा, कारण या विचारांचीच आज आपल्याला खूप गरज आहे, आपल्या समाजाला गरज आहे। आणि तुमचं जे मत असेल तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोचू शकता, त्याचं माझ्याकडे स्वागतच आहे। माझे हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे ही जनजागृती थोडी इतरांपर्यंत देखील पोचेल।